नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या जागा निघालेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये आपण प्रीवियस इयर क्वेश्चन्स पत्रिका क्रमांक 37 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। ही जी एक्झाम आहे ते TCS पॅटर्ननुसार होणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 10 वाजता व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1950। तर सावित्रीबाई फुले विद्यापीठाची स्थापना 1950 या वर्षी काय करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक दुसरा, ग्रामपंचायतीचे अधिकार क्षेत्रामध्ये किती विषय असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 89। तर ग्रामपंचायतीचे अधिकार क्षेत्रामध्ये 89 विषय असतात। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक तिसरा, जेव्हा माणूस जागा होतो या आत्मकथनपर ग्रंथ कोणी लिहिला? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोदावरी पुरुळेकर। तर जेव्हा माणूस जागा होतो या आत्मकथनपर ग्रंथ हा गोदावरी पुरुळेकर यांनी लिहिलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रातील पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए श्यामची आई। तर महाराष्ट्रातील पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट हा श्यामची आई हा आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5वा, त्रिगुणी लस कुठे दिली जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी स्नायूमध्ये। तर त्रिगुणी लस ही स्नायूमध्ये काय दिली जाते। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6वा, कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दूध। तर दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे काय सर्वाधिक असते। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7वा, भारताचे पहिले वन धोरण कोणत्या वर्षी जाहीर झाले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1916। तर भारताचे पहिले वन धोरण हे 1916 या वर्षी काय जाहीर झालेले आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8वा, 1920 साली कुलाब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर 1920 साली कुलाबा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9वा, सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संत रामदास। तर सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते हे संत रामदास हे आहेत। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10वा, बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र। तर बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बाल हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 11वा, दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2021 कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वहिदा रहमान। तर दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2021 हा वहिदा रहमान यांना काय जाहीर करण्यात आलेला आहे।
पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12वा. भारत ड्रोन शक्ती 2023 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गाझियाबाद. तर भारत ड्रोन शक्ती 2023 चे आयोजन हे गाझियाबाद या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13वा. कोणत्या राज्यात कार फ्री डे साजरा करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हरियाणा. तर हरियाणा या राज्यात कार फ्री डे हा दिवस काय साजरा करण्यात आलेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14वा. अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सर्वगुण संपन्न. तर अष्टपैलू या शब्दाचा अर्थ सर्वगुण संपन्न असा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15वा आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर दुधात साखर पडणे या म्हणीसाठी कोणता अर्थ योग्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आनंदात भर पडणे. तर दुधात साखर पडणे या म्हणीसाठी योग्य अर्थ हा आनंदात भर पडणे हा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.